हस्तांतरित करत गेले, म्हणजे लोकपरंपरा ज्याला आपण म्हणतो अभिव्यक्तीची, त्या परंपरेतून आपल्यापर्यंत त्यांनी पाठवलं. म्हणून आपल्यापर्यंत हे जगाचं जे काही अगाध असं ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. जे तो एक आनंद सोहळा असतो. तो आनंद सोहळा काय असतो, ज्यावेळेस आपण तो अनुभवतो ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला मनामध्ये जो एक आनंदाच्या उभाऱ्या येतात ना, म्हणजे बऱ्याच वेळेस आनंद, प्रचंड आनंद. म्हणजे आपण ते एखाद्या वेळेस तो जसा मोर नाचतो ना, मोर कसा नाचतो ना, असा पिसारा फुलवून ढग भरून आल्यानंतर, तशी अवस्था असते. वाचनातून आपण आत्मसात करत असतो आणि लेखनातून आपण अभिव्यक्त होत असतो. असं एखादं मस्त नर्मविनोदी असं वर्णन केलेलं असतं, किंवा एखाद्या ठिकाणी असं काहीतरी गंभीर असं काहीतरी वर्णन केलेलं असतं, किंवा एखाद्या ठिकाणी त्या नायक नायिकेची थट्टा मस्करी असते आणि आपण उगाच त्या ठिकाणी आपल्याला शोधू पाहत असतो. इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून मी म्हणतो की मला कुबेराकडे नाही जायचंय, मला कबीराकडे जायचंय आणि माझा प्रवास त्या दिशेने चालू आहे. तुम्ही सुद्धा या ज्ञानाच्या गंगेमध्ये तुम्ही न्हावून निघा. स्वर्गीय बाळासाहेब पवार यांच्या खरं तर स्मृतीत म्हणणार नाही मी, पण त्यांनी या भूमीमध्ये जी कार्याची आणि विचारांची पेरणी केली आणि या पेरणीनंतर त्यांच्या मनोभूमिकेतील आपला गाव, आपला परिसर, आपला तालुका, आपली माती, तिचा विकास हा दडलेला आपण पाहत आलेलो आहोत, वाचत आलेलो आहोत, ऐकत आलेलो आहोत. त्यांच्याच स्वप्नांना पुढे घेऊन जाण्यासाठी धडपडणारे अनेक हात, ज्यातून अनेकविध शिक्षण संस्था या ठिकाणी निर्माण झाल्या, त्याचाच एक भाग म्हणजे ज्ञान प्रसाराच्या उद्देशाने उभं राहिलेलं हे काम, त्याचाच एक भाग असलेलं हे सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय. आणि या वाचनालयाच्या वतीने दरवर्षी, म्हणजे मला जी माहिती दिल्या गेली, मागील 3 वर्षांपासून ही व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. मला वाटतं मी काही व्याख्यानांना श्रोता म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. आणि मलाही म्हणजे खरं तर काल परवा जेव्हा मला फोन आला रुपेश सरांचा, म्हणजे मला काही क्षण असं थोडंसं मी थांबलो, सुचेना काय होकार द्यावा, काय करावं, किंवा कारण मी सुद्धा तुमच्यासारखा एक स्वतःला वाचक समजत आलेलो आहे, समजतो. आणि अचानक त्यांनी मला असं सांगितलं की सर, म्हणजे खरं तर आता सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की वाचन संकल्प महाराष्ट्राचा 1 जानेवारी ते 15 जानेवारी असा एक मोठा कार्यक्रमच शासनाने या ठिकाणी राबवलेला आहे. खरं तर तो काही नवीन कार्यक्रम नाही आहे. यापूर्वी भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती महामहिम APJ अब्दुल कलाम यांच्या जे कार्याला उजाळा म्हणूयात, त्या निमित्ताने 1 जानेवारी ते 15 जानेवारी वाचन पंधरवाडा असा साजरा आतापर्यंत होत आलेला आहे असं माझ्या माहितीप्रमाणे. यावर्षी कदाचित सरकार नवीन आल्यामुळे काही नवीन संकल्प, काही नवीन कल्पना सरकारच्या डोक्यात असल्यामुळे कदाचित त्यांनी त्याचं थोडंसं ब्रँडिंग चेंज केलेलं आहे, नाव बदललेलं आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा. आणि कदाचित
त्यालाच आपण हे सगळं जोडून ही आपली व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करत आहोत. खरं तर लिहिणं आणि बोलणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे बऱ्याच लिहिणाऱ्याला खूप चांगलं बोलता येईल का, तर तो एक प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरा एक की खूप चांगलं बोलणाऱ्याला कितपत चांगलं लिहिता येईल हाही एक प्रश्न आहे. त्यामुळे आता मला माहीत नाही की मला चांगलं बोलता येतं की चांगलं लिहिता येतं, पण एक काय असतं ना की आपले खूप सारे मित्र असतात, स्नेहीजन असतात, ज्यांचा आग्रह असतो आणि त्या आग्रहाखातर आपल्याला नाही म्हणता येत नाही. तसेच माझे मित्र डॉक्टर रुपेश मोरे सर आणि पवार सर यांचा खूप अनेक महिन्यांपासून म्हणजे खूप आग्रह होता की सर आपण आमच्या मुलांना मार्गदर्शन करा. पण मी त्यांना म्हणालो की मी मार्गदर्शन करण्या इतपत खरोखरच मोठा नाही आहे, मी या मुलांशी संवाद साधेल. आणि आज तो योग या ठिकाणी पवार सर आणि रुपेश मोरे सरांमुळे या ठिकाणी जुळून आलेला आहे. मी सर्वप्रथम वाचनालयाचे, पवार सरांचे आणि मोरे सरांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की ज्यामुळे मला मार्गदर्शन नाही पण या निमित्ताने मी ज्या प्रक्रियेचा एक भाग आहे, म्हणजे वाचन आणि लेखन. मी पेशाने शिक्षक असल्यामुळे मला वाचावं लागतं. अलीकडच्या काळामध्ये वाचून शिकवणारे शिक्षक म्हणजे एक अंधश्रद्धा झालेली आहे. अशा काळामध्ये हे मी विधान करणं जरा मलाच थोडंसं म्हणजे तुम्हालाही कदाचित याच्यामध्ये काहीतरी म्हणजे एखादी गोष्ट अशी वाटू शकते विद्यार्थ्यांना की खरंच आजचे शिक्षक वगैरे वाचतात की काय, की खरंच ही शोचनीय अशी अवस्था आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाला, आपल्याला नाही, हे वाचनालय तर आवर्जून कायम या प्रक्रिया करत आलेलं, परंतु शासनाला याचा विचार करावा लागला की वाचन संकल्प करावा लागला. व वाचन संकल्प शासनाला करावा लागतो, याच्यामध्येच कुठेतरी काही गोष्टी आपल्याला लक्षात येतात. असो, मी आपल्याशी काय म्हणजे खरं तर फार तुम्हाला काही बोर वगैरे नाही करणार. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की सर बस आता खूप झालं, डोस खूप झालेत, तर त्या ठिकाणी तुम्ही मला म्हणजे असं अगदीच मित्रासारखं हसून सांगितलं तरी मला वाईट वाटणार नाही. परंतु आयोजकांनी बोलवलं आहे, त्यांचंही समाधान करायचं आहे, तुम्हीही तुमचा वेळ काढून आलेला आहात, तुमचंही समाधान करायचं आहे, आणि मलाही स्वतःला आजमावून पाहायचं आहे की मला काय बोलता येतं की नाही, असा सगळा गोंधळाचा सगळा. आणि त्यात मॅडमनी अजून सांगितलं की मिसाले दी जाती है वगैरे काय काय म्हणजे ते अजून जास्त दडपण येऊन जातं बोलणाऱ्यांवर. असो, गमतीचा भाग वेगळा. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्ताने या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले शहरातील एक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक ॲडव्होकेट जाधव साहेब, त्याचबरोबर आपल्याच परिवारातील आहेर सर, आणि खरं तर मॅडमचा आणि माझा परिचय खूप अगदी जुना आहे. मी त्यांच्या शाळेवर पण अनेक वेळा जाऊन आलेलो आहे. आणि त्या राठोड मॅडम खूप छान लिहितात त्या आणि खूप छान बोलतात, हे तर तुम्ही आता अनुभवलेलंच आहे, वारंवार अनुभवत असाल. असो, माझ्या या एकंदरीत आज मला जो काही विषय दिलेला आहे, वाचन ते सृजन, एक आनंद अनुभव. म्हणजे खरं तर मला रुपेश सरांनी सांगितले की सर वाचनाच्या संदर्भाने थोडंसं मुलांशी तुम्हाला संवाद साधायचा आहे आणि तुम्ही लिहिते लेखक आहात, त्यामुळे वाचन आणि लेखन या दोन्हीही गोष्टी जर तुम्ही ओघाने जर बोललात तर अधिक चांगलं होईल. कारण तुमचा लेखनाचा प्रवासही त्याच्यातून मुलांपर्यंत पोहोचेल. आणि जी काही या ठिकाणी वाचणारी मुलं आहेत की जे भविष्यात काहीतरी लिहू शकतील, त्यांनाही थोडंसं काहीतरी त्याच्यातून एक काय म्हणूयात, एक पुढे जाण्याचा रस्ता सापडेल. तर त्या अनुषंगाने मी जसं मला माझ्या आकलनानुसार मी विषयाची मांडणी करणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, म्हणजे कदाचित मी आज तुमच्यासमोर आज उभा असेल, पण यातले बरेचसे विद्यार्थी ज्यांची माझी भेट फार आधी झालेली आहे असं मला वाटतं. झाली आहे? कुठे झाली आहे? आठवून करून बघा, काहीतरी नक्कीच झाली असणार. तुमची 10वी कुठल्या वर्षीची आहे?
2022 म्हटल्यानंतर 100% तुमची आणि माझी भेट झालेली आहे, नो डाऊट, ज्याच्यात कुठलीच शंका नाही. माझ्या मनात तर नाही, तुमच्या मनात असेल नसेल माहीत नाही. कुठे झाली असेल बरं आपली भेट? कुठे? आठवलं काही? आठवतं? थोडंसं असं मारून बघा. म्हणजे अलीकडच्या काळात काय माणसाची मेमरी ही गजनीसारखी झालेली आहे. गजनी माहिती आहे ना? गजनी चित्रपट पाहता की नाही? पाहत चला, चित्रपट पहा, खूप चांगले चित्रपट आहेत. त्या गजनीमधल्या त्या हिरोला 5 मिनिटानंतर का कुठं होतो विसरून जात होतो. तसं ते 5-5 मिनिटानंतर शॉर्ट टर्म मेमरी वगैरे काय असं जरा विसरू, आपणही विस्मृतीत जातो. जरासं असं त्याला रिकॉल करून पहा. 2022 मध्ये जा थोडेसे मागे. आठवलं काही? आठवलं? 10वीला होते तुम्ही 2022ला? खरं की 10वीला ड्रॉप करून आले? 10वीला होते. मग 10वीला विरा राठोड नावाचा माणूस नक्की भेटला असेल तुम्हाला. भेटलाय? आठवण करून बघा. मनक्या पेरेन लागा, माणसं पेरायला लागू. हां, मला कसं माहीत तुमची नि माझी भेट झालेली आहे? झाली आहे ना? आठवलं आता? तो जो विरा राठोड तो मीच. आता पाहिलं ना? म्हणजे हे एवढ्यासाठी सांगितलं की जरा ओळखीचे असले ना बोलणारे तर संवाद साधायला सोपं जातं. म्हणजे आता तुम्हाला कळून चुकलं की हे ग्रहस्थ कोण आहेत, आहे की नाही? म्हणजे मलाही थोडंसं बरं वाटलं की मी ज्यांच्यासमोर बोलतोय ते मला ओळखतात, म्हणजे संवाद साधायला सोपं जातं. असो, तर एकंदरीत वाचन ते सृजन हा एक असा प्रवास आहे. आता तो प्रवास किती किलोमीटरचा आहे, किती मीटरचा आहे हे मात्र मलाही नाही सांगता येणार. कारण हा जो माझा आजपर्यंतचा वाचन आणि सृजन असा जो काही प्रवास आहे ना, तो कमी अधिक 3 तपांचा राहिलेला आहे. म्हणजे 3 तपांचा वाचन ते सृजन असा प्रवास करून आल्यामुळे मला थोडंसं धाडस झालं की मी कुणासमोर तरी वाचन आणि सृजन या गोष्टीवर मी बोलू शकतो. कारण तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. आणि जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असतो त्यावेळेस आपल्याला कुठले ग्रंथ वाचायची गरज नसते, कुठल्या पुस्तकातून नोट्स काढून बोलायची गरज नसते, कारण तो प्रवास आपण जगून आलेलो असतो. आता तो प्रवास तुम्ही पण जगता आहात, पण तुम्ही आता ज्या टप्प्यावर आहात तुम्ही वाचनाच्या प्रवासाच्या टप्प्यावर आहात. आणि त्या वाचनाच्या प्रवासावर पुढे चालत 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 जसा मी आलो तसंच कधीतरी तुमच्याही मनात काही कुतूहल निर्माण होईल आणि कदाचित सृजनाच्या शक्यता तुमच्याही मनामध्ये निर्माण होतील. आणि तुमच्यापैकीच कदाचित पुढच्या 5, 10, 20 वर्षाच्या काळामध्ये एखादा हिरा, एखादा सृजनकर्ता या महाराष्ट्राला, या मराठी सारस्वताला पाहायला मिळेल, याची मी या ठिकाणी एक आशा बाळगतो. मित्रांनो, आता लेखन आणि वाचनाची जी एकूण काय प्रक्रिया आहे, आता ही जी प्रक्रिया आहे ही फार गमतीशीर प्रक्रिया आहे. आता लेखन आणि वाचन या 2 गोष्टींचा जर आपण थोडासा विचार केला तर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, 2 वेगळ्या संकल्पना आहेत. मी काय लेक्चर आहेत, मी काही तास घेणार नाही. आता ह्या 2 गोष्टी आहेत, वाचन आणि लेखन. वाचनातून आपण आत्मसात करत असतो आणि लेखनातून आपण अभिव्यक्त होत असतो. लक्षात येतंय ना? वाचनातून आपण काय करत असतो? जगाला समजून घेत असतो, आपल्याला समजून घेत असतो, या सगळ्या समष्टीला समजून घेत असतो, कारण तो समजून घेण्याचा एक मार्ग आहे. पण सृजन मात्र तुमच्या मनामध्ये जे काही, तुमच्या मनात विचार, मेंदूत जी काही प्रक्रिया तुमच्या आत चाललेली असते ती व्यक्त करण्याचं एक साधन म्हणूयात किंवा एक माध्यम म्हणून सृजनाकडे आपल्याला पाहावं लागतं.
म्हणजे लेखन आणि वाचनाची ही जी प्रक्रिया आहे ही अनुभूती आणि अभिव्यक्तीची प्रक्रिया आहे असं आपण मानत असतो. अनुभूती म्हणजे जी आपण समजून घेतो, अभिव्यक्ती म्हणजे जे आपल्याला समजलंय ते आपण इतरांना सांगत असतो. म्हणजे आधी आपल्याला समजून घ्यायचंय आणि ते समजून घेत 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 कधीतरी आपल्याला ते समजलेलं असतं आणि आपल्याला समजलेलं असतं म्हणून आपली जबाबदारी वाढते. ते कुणाला तरी समजून सांगितलं पाहिजे, कुणाला तरी ते सांगायचंय म्हणून आपण ते सांगत असतो. म्हणजे एकूण ज्ञानाचा प्रवासही असाच झालेला आहे. म्हणजे आज आपण जरी लिहित वाचत असतो, पुस्तकात प्रिंट असेल किंवा आपण आता वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपण ते वाचतो किंवा ऐकतो, पण हा जो प्रवास आहे ना की ज्या काळी ज्या माणसाला पहिल्यांदा कुठल्या तरी ज्ञानाचा बोध झाला असेल तर त्याने ते ज्ञान आपल्यापुरतं सीमित नाही ठेवलं. त्याने त्या ज्ञानाचा बोध घेऊन आपल्या येणाऱ्या पिढ्यांना ते ज्ञान हस्तांतरित करत गेले. म्हणजे लोकपरंपरा ज्याला आपण म्हणतो अभिव्यक्तीची, त्या परंपरेतून आपल्यापर्यंत त्यांनी पाठवलं म्हणून आपल्यापर्यंत हे जगाचं जे काही अगाध असं ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. हे असा एक प्रवास आहे. मी जे म्हणालो ना की माझा एक 3 तपाहून अधिक काळाचा हा प्रवास आहे. माणसाला जेव्हा समज येते त्यावेळेस तो सगळ्या गोष्टींचा कार्यकारण भाव शोधू लागतो, विचार करू लागतो आणि त्या विचार करण्यातून बऱ्याच गोष्टी त्याला इतरांपेक्षा वेगळ्या सापडत जातात आणि त्याला असं वाटतं की हे आपण कुणाला तरी सांगितलं पाहिजे. म्हणजे ते आपलं सुख असेल, आपलं दुःख असेल, आपले अनुभव असतील, आपल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत तो आपल्या मनामध्ये ठेवत नाही. म्हणजे आपण तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट वेगळी काही तुम्हाला जाणवली तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगता की बऱ्याच वेळेस आपल्याला अशी आतुर होऊन जातो, आपण कुणाला सांगायचं, आता कुणाला तरी सांगता आलं पाहिजे आणि बेचैन होऊन जातो. म्हणजे ती गोष्ट कुणाला तरी जो खूप जवळचा असेल तर त्याला आपण चटकन फोन करतो, अरे मला ना हे असंच काहीतरी सुचलं किंवा असं पाहिलं आणि आपण ते भारावल्या अवस्थेमध्ये सांगत असतो. लेखन सृजन याच्यापेक्षा काही वेगळं नसतं, फक्त ते एक शिस्तबद्ध पद्धतीने, कारण त्याचे जे काही एक पॅरामीटर्स आहेत, त्याची जी काही चौकट आहे, त्याचं जे काही एक आकार उकार रूप आहे त्याच्यामध्ये फक्त त्या पद्धतीने सांगत असतो. पण ते आपल्या मनाच्या भावभावना, आपले अनुभव आणि आपल्या अवतीभोवतीच्या जगाचा अनुभवच आपण सांगत असतो. ही इतकी साधी सोपी पण तेवढीच मजेशीर अशी ही सृजनाची प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे कदाचित तुम्ही कुणी जर लिहित असाल, कुणी लिहिणारे असतील, शाळेतून बरेच जण लिहितात, कविता वगैरे किती जण लिहितात कुणी आपल्यापैकी कुणी लिहिता येते कविता वगैरे वाचल्यात ना, कथा वाचता, पुस्तकं वाचता, अजून तुम्ही त्या पुढच्या टप्प्यावर यायचे आहात. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही पण आपण ती जेव्हा पहिल्यांदा आपण समजून घेतो किंवा आपण पहिल्यांदा ती अनुभवत असतो त्यावेळेस तुमची फिलिंग काय असते? खरं सांगायचं, समजा एखादी गोष्ट तुम्ही आता इकडे कन्नडमध्ये राहणारे जे कोणी आहेत, कधीतरी फिरत इकडे गवताळ्यामध्ये गेलेला आहात किंवा एखाद्या व्ह्यू पॉईंटला गेलेला आहात आणि असं छानपैकी इंद्रधनुष्य फुलून आलंय. पाहिलं इंद्रधनुष्य फुललेलं, काय तुमच्या मनामध्ये भाव उत्पन्न होतील? एकदम असं बऱ्याच जणांना तर ते इतका आनंद झालेला असतो की ते काय बोलावं ते सुचत नाही, है की नाही? हा फार सुंदर परिसर आहे. मी हा पूर्ण परिसर फिरलेलो आहे. फिरा, निसर्गाचं वाचन करा. निसर्गाचं वाचन, निसर्ग आपल्याला खूप काही नवीन अनुभव देतो आणि ते आपल्याला लिहिण्यासाठी किंवा आपल्याला स्वतःला समजून घेण्यासाठी फार महत्त्वाचे असतात. म्हणजे एकंदरीत म्हणजे लिहिणं, वाचणं, एकूण ही जी काही प्रक्रिया आहे, ही सृजनाची जी प्रक्रिया आहे ती खरोखरच आनंददायी आहे आणि एकदम म्हणजे जादूमय अशी सगळी ती प्रक्रिया आहे. जेव्हा ती तुम्ही अनुभवाल त्यावेळेस म्हणजे आनंदाचे जे काही सोहळे असतात, आपण जे म्हणतो ना की आनंद सोहळा, म्हणजे एखाद्या कलाकृतीची निर्मिती करणे म्हणजे तो एक आनंद सोहळा असतो. तो आनंद सोहळा काय असतो? ज्यावेळेस आपण तो अनुभवतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला मनामध्ये जो एक आनंदाच्या उभाऱ्या येतात ना, म्हणजे बऱ्याच वेळेस आनंद, प्रचंड आनंद, म्हणजे आपण ते एखाद्या वेळेस तो जसा मोर नाचतो ना, मोर कसा नाचतो ना असा पिसारा फुलवून ढग भरून आल्यानंतर, तशी अवस्था असते.
गटे नावाचा एक कवी, कदाचित कोणी वाचला असेल, माहीत असेल, कालिदासाचं शाकुंतल नावाचं जे काही नाटक आहे ते नाटक गटेनी जेव्हा वाचलं, गटे हा युरोपियन देशातला तो कवी होता, लेखक होता, पण तो भारतात आला आणि त्यांनी कालिदासाचं नाटक वाचलं शाकुंतल, आणि ते वाचल्यानंतर त्याला प्रचंड काय वेगळा आनंद झाला, की इतका आनंद झाला की अक्षरशः ते कालिदासाचं जे काही नाटक आहे शाकुंतल ते डोक्यावर घेऊन थयथया नाचला होता तो. म्हणजे वाचनाच्या नंतर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या प्रतिभावंत माणसाला जर एवढा आनंद होत असेल तर सामान्य माणसाला काय आनंद होईल, म्हणजे असं काय असेल त्याच्यामध्ये. आणि त्या गटेने सांगितलं होतं, जर शेक्सपियरच्या आधी हा कालिदास जगाला कळला असता तर हा कालिदास जगातला पहिला कालिदास झाला असता आणि शेक्सपियर हा दुसरा कालिदास झाला असता. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, कल्पना करा की असं काय असेल त्या ग्रंथामध्ये. त्यातला एक प्रसंग सांगतो. म्हणजे कालिदासाचंच मेघदूत नावाचं नाटक आहे, अजून एक संस्कृत नाटक. आता त्या नाटकामध्ये कल्पना काय केलेली आहे, एक प्रेयसी आहे आणि ती आपल्या प्रियकराच्या विरहामध्ये प्रचंड काय ती दुःखात आहे, विरह करते तिच्या भेटीची. आणि ते दोन वेगळ्या प्रदेशामध्ये राहतात. म्हणजे अगदी मध्ययुगीन प्राचीन काळातलं ते नाटक आहे. ते कल्पना करूयात आपण की कुठल्या तरी इकडे एखाद्या, म्हणजे तिकडे हिमालयामध्ये प्रियकर राहत असेल असं आपण कल्पना करूयात हां, आणि इकडे कुठेतरी खाली दक्षिण भारतामध्ये प्रेयसी राहत असेल. तर आता 2000 किलोमीटरचा प्रवास करून येणं बिचारायला तर शक्य नाहीये, पण आता तिला आठवण झाली आहे आणि कालिदासानी कल्पना केली. प्रेयसीला प्रियकराची आर्त व्याकुळ आठवण झालेली आहे आणि मग अशा वेळेला प्रियकर कसा भेटणार, कसा येणार तात्काळ. आणि कालिदासाने कल्पना केली की ते हिमालयात बसलेला प्रियकर, मी उदाहरण देतोय, म्हणजे हिमालयात बसलेला प्रियकर तो प्रेयसीची जी काही, म्हणजे ते म्हणतात ना इस दिल की उस दिल तक, म्हणजे ते आता मला आता फोडून सांगायची गरज नाही, पण त्यालाही कळलं की आपली प्रेयसी काहीतरी आठवण करते बाबा आपली. आणि मग तिथे प्रसंग असा रचला की हिमालयात बसलेल्या प्रियकराने इकडे दक्षिणेत बसलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी काय केलं, तर जो मेघ असतो, ढग, त्या ढगाला दूत बनवून पाठवलेला आहे, मेघदूत म्हणून पाठवलेला आहे. आणि तो ढग तिथून निघालेला आहे हिमालयातून, आणि इकडे कुठेतरी खाली निलगिरी पर्वत असेल किंवा केरळ असेल, कुठेतरी कुठल्या तरी राज्यात ती प्रेयसी आहे आणि तो ढग असा भरून आलेला आहे. म्हणजे बघा दोघांच्या भेटीची काय आतुरता असते. आणि तो ढग असा भरून आलेला आहे आणि अलगद ती प्रेयसी जिथे बसलेली आहे तिच्या डोक्यावर येऊन तो ढग थांबलेला आहे. आणि तो वर थांबल्यानंतर खाली पाहतो तर ही बेचैन होऊन पाहते आणि इतक्यात तो ढगांमधून पाण्याचा वर्षाव होतो, पाऊस पडू लागतो आणि त्या पावसाच्या धारा त्या प्रेयसीच्या अंगावर पडू लागतात. आणि तिला असं फील होतं, असं प्रतीत होतं की जणू काही माझा प्रियकर ज्याची मी कल्पना करते तो येऊन मला मिठीत घेतोय. काय विलक्षण कल्पना आहे. इट्स अ मॅजिक. ही आहे साहित्यातली जादूगिरी. कल्पनेतलं एक विश्व निर्माण केलं आणि त्या माणसांच्या भावभावनांशी, त्यांच्या भावभावनांना हात घातला आणि एकरूप झाले, तादात्म्य पावले. आणि आपण वाचतो, आता हा प्रसंग घडला तो घडला, लिहिणाऱ्याने लिहून टाकलं. तुम्ही आम्ही वाचताना तुमच्या आमच्या अंगावर पण असे शहारे उभे राहतात. अरे बाप रे, काय जादू आहे ना. चक्क म्हणजे ही गोष्ट असते. आणि हा जो सृजनाचा सोहळा असतो, हा जसा लेखकाच्या ठिकाणी लेखक अनुभव घेत असतो, अनुभव करत असतो, त्याचाच पुनर्प्रत्यय हा वाचत असताना वाचकाच्या ठिकाणी पण त्याचा पुनर्प्रत्यय आपल्याला होत असतो. आपण चित्रपट पाहत असताना
चित्रपट लिहिणारा वेगळा असतो, चित्रपट तयार करणारा वेगळा असतो आणि पाहणारा वेगळा असतो. पण लिहिणाऱ्याने जे लिहिलंय ते दाखवणारा जो असतो ना, ते पाहणाऱ्याला सुद्धा रिलेट झालं पाहिजे. म्हणजे आपण एखादा चित्रपट पाहत असताना असा पाहतो आणि तो उगाच काय आपल्या ओळखीचा नसतो, तो हिरो नसतो ओळखीचा, ती हिरोईन आपली सोयऱ्यातली नसते किंवा तो काही विलन काय आपला काही दुश्मन नसतो, आहे की नाही. एक कलाकृती पाहायला जातो आपण, वाचत असतो, चित्रपट पण वाचत असतो, पाहत असतो म्हणजे वाचत असतो. पण त्याच्यामध्ये असे सीन क्रिएट केलेले असतात, प्रसंग चित्रित केलेले असतात की तो जो व्हिलन असतो तो सतत 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 त्रास देत असतो नाहक, आहे की नाही. आणि तो जसा जसा त्रास देतो तसं तसं आपल्यालाच वाटू लागतो, अरे काय वेडा माणूस आहे, काही कामधंदाच नाही याला, राहून 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 त्याला त्रास देतो आपण. असं आपल्या मनातल्या मनात आपण हे करत असतो. किंवा एखाद्या सीनला एखादा सासूरवासचा सीन असेल, माहेरची साडी नावाचा चित्रपट आला होता, माहीत आहे. म्हणजे तुम्ही तो अनुभवला नसेल, आम्ही अनुभवलेला आहे. म्हणजे अगदी तुमच्यासारखे म्हणजे शाळेतले होतो आम्ही कॉलेजमध्ये नुकतेच, आणि त्यावेळेस तो चित्रपट आला होता. पण ते चित्रपट स्क्रीनवर चालू आणि इकडे पाहतो इकडे सगळी गंगा जमुना सरस्वती आणि इकडे पाहतो गंगा जमुना सरस्वती. आता म्हणजे काय असं काय झालं असेल की अख्खं थिएटर रडतंय, काय की नाही जादू. याला म्हणतात साहित्यातली कलेतली जादू, जी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीशी एकरूप व्हायला लावते, तादात्म्य पावायला लावते. आणि हा सगळा जो सृजनाचा म्हणजे अगदीच म्हणजे मी म्हणालो ना की हा सगळा प्रवास अगदी मस्त जादूमयी असा काय ना गमतीशीर प्रवास आहे. जसा तुम्ही तो अनुभवाल, तुम्ही वाचताना तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी असा म्हणजे अनुभव आला असेल. एखादी कथा वाचताना की एखादी कथा वाचताना त्या कथाकाराने काहीतरी असं एखादं मस्त नर्मविनोदी असं वर्णन केलेलं असतं किंवा एखाद्या ठिकाणी असं काहीतरी गंभीर असं काहीतरी वर्णन केलेलं असतं किंवा एखाद्या ठिकाणी त्या नायक नायिकेची थट्टा मस्करी असते आणि आपण उगाच त्या ठिकाणी आपल्याला शोधू पाहत असतो. आपण उगाच आपल्याला तिथे ठेवून पाहत असतो आणि ते फील करत असतो. हे असा तो अनुभव असतो म्हणजे वाचकाच्या ठिकाणचा आणि लेखकाच्या ठिकाणचा. म्हणजे साहित्य किंवा पुस्तक काय असतं, पुस्तक आपल्याच जगण्याची एक प्रतिकृती असते. आपण जे जगत असतो, आपण जे वागत असतो, आपण जे पाहत असतो, आपण जे बोलत असतो, ते फक्त तिसराच कोणीतरी माझ्यासारखा कोपऱ्यात बसतो आणि तुमचं निरीक्षण करत असतो आणि ते कुठेतरी लिहित असतो. खूप सारे कॅरेक्टर एकत्र आणत असतो. याचं काहीतरी नाक घ्यायचं, त्याचं काहीतरी कान घ्यायचं, त्याचा काहीतरी डोळा घ्यायचा, दुसऱ्याचे कोणाचे तरी गाल घ्यायचे, हां. आणि असा एक छानसा असा सुंदर असा एक चेहरा तयार करायचा. त्या कथेला, त्या कादंबरीला, त्या कवितेला एक असा एक चेहरा बसवायचा. कुणाचा? माणसांचाच. ही फक्त तो किमया तो करत असतो, कलावंत किंवा निर्माता किंवा जो काही सृजनकर्ता आहे. तर अशी एकंदरीत ही सगळी मनोरंजक आनंददायी अशी प्रक्रिया आहे. परंतु ही प्रक्रिया निर्मितीच्या पातळीवर जशी वाचनाच्या पातळीवर आनंददायी आपल्याला वाटते, वाचनाच्या ठिकाणी आपल्याला वाचक म्हणून जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस ती फार मजेशीर वाटत असते. खूप आपण म्हणजे त्याच्याशी एकदम खूप आपण पण तीच गोष्ट जेव्हा निर्मितीच्या पातळीवर आपण जात असतो त्यावेळेस मात्र ती निर्मितीच्या ठिकाणी तीच प्रक्रिया अतिशय जीवघेणी, अतिशय दमछाक करणारी असते. आता ह्या दोन वेगळ्या गोष्टी, वाचकाच्या ठिकाणची आणि सृजनकर्त्याच्या म्हणजे लेखकाच्या किंवा कलावंताच्या ठिकाणची गोष्ट. तर असं का बरं? तर वाचक हा त्याच्या पातळीवर जाऊन तो त्याचा आस्वाद घेत असतो, आनंद घेत असतो. परंतु सृजनकर्त्याला एखाद्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आनंद तर मिळतच असतो, परंतु आनंदापेक्षाही त्याची दमछाक जास्त होत असते. म्हणजे आपण एखादी 6 ओळींची, 8 ओळीची, 10 ओळीची कविता वाचतो. ती कविता वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की काय 5 मिनिटात तर आपण वाचून घेतली. अगदी 7-8 ओळी आहेत, मग लिहायला किती वेळ झाला असेल, किती लागला असेल? एक 10 ओळी लिहायला किती वेळ लागेल? हां, लिहिलाय कधी तुम्ही? 10 ओळी लिहायला किती वेळ लागेल? किती वेळ? एक इमॅजिन करा, म्हणजे 1 तास, 2 तास, 4 तास, 5 तास.
म्हणजे सृजनाची जी प्रक्रिया आहे तुमच्या लक्षात येईल की ती किती काळ घेत असते. वाचायला एखादी कलाकृती आपल्याला जेवढा वेळ लागतो त्याच्या कितीतरी पटीने अधिक काळ सृजनाला लागत असतो. म्हणजे आई जेव्हा एखाद्या बाळाला जन्म देते त्यावेळेस ती त्या बाळाला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भामध्ये ठेवते, वाढवते, तिचं संगोपन करते आणि तेव्हा जाऊन कुठेतरी 9 महिने 9 दिवस किंवा तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर एका गोंडस अशा छान बाळाला जन्म देत असते. म्हणजे कलावंत हा सुद्धा या निर्मिती प्रक्रियेतून किंवा या जनन प्रक्रियेतून तो जात असतो. आणि जनन प्रक्रिया ही किती वेदनादायी असते हे मी वेगळ्या शब्दात तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे तो 9 महिने आणि 9 दिवसाचा जो काही काळ आहे हे फक्त ती माताच सांगू शकते की ती कुठल्या भावावस्थेतून गेली, ती कुठल्या वेदनेतून गेलेली आहे, ती कुठल्या याच्यातून गेलेली आहे. तिची अवस्था तीच जाणो. तशीच अवस्था एखाद्या सृजनकर्त्याची असते. एखादी गोष्ट समाजातली चांगली असो वाईट असो जी काही असो, जी एकदम एखादी गोष्ट घडते तो पाहतो. संवेदनशील मनाचा जो माणूस असतो कलावंत हा खूप सेन्सिटिव्ह असतो, अतिशय संवेदनशील असतो आणि ती गोष्ट पाहिल्यानंतर इतरांच्या तुलनेमध्ये ती गोष्ट त्याला फार लवकर रिॲक्ट करते. म्हणजे त्याला ती खूप लवकर त्याला कळते आणि तो अस्वस्थ होऊन जातो. इथून त्याची दमछाक सुरू होते, इथून त्याची घालमेल सुरू होते. तो अस्वस्थ बराच दिवस अस्वस्थ राहतो आणि त्या अस्वस्थतेतून म्हणजे बऱ्याच वेळेस आपण गमतीने म्हणतो की एखादा लिहिणारा किंवा एखादा कलावंत अरे तो फारच मुडी आहे, तो फारच मुडी आहे. तो मुडी आहे म्हणजे काय, तो त्याच्या धुंदीमध्ये असतो, तो त्याच्याच विश्वात रममाण असतो आणि तो त्याचाच विचार करत असतो. तर गुलजारची एक छान ओळ आहे, म्हणजे ती त्याच्याशी रिलेट करते की मैं भी तेरे जैसा हूँ. गझल ऐकली असेल तुम्ही ती. मला आता नेमकी पहिली ओळ आठवे ना त्याची. असो म्हणजे तर तो त्या ह्याच्यामध्ये असतो, ती घालमेलीमध्ये असतो आणि खूप दिवस त्याच्यावर विचार करत राहतो. आणि कधीतरी त्याला ती जी गोष्ट अस्वस्थ करत असते ती कुठेतरी कधीतरी त्याला एक तोंड फुटतं, कधीतरी एक त्याचं बीज सापडतं आणि ते बीज कोंब धरू लागतं. इथून सुरुवात. म्हणजे तुम्ही मनक्या पेरेन लागा नावाची जी कविता आहे ही कविता त्याच प्रवासातली आहे की एक बी जमीत पडतं, जमीस म्हणजे मातीशी त्याचं खूप घट्ट नातं जुडतं, माती त्याला लावते जीव, आणि मग ऊन वारा पाऊस सगळं जे काही ऋतू आहेत तो सोसतो आणि त्या सगळ्या संघर्षातून जात एक दिवस तो काय होतो, त्या बियाचं रूपांतर झाडामध्ये होतं. आणि अशी ती एक कल्पना आहे. माणसाचाही प्रवास तसाच आहे, साहित्य निर्मितीचाही प्रवास तसाच आहे. खूप दिवस एखादा विषय तुम्हाला अस्वस्थ करतो. आता मी लिहिणार आहे म्हणून मी माझी एक प्रक्रिया त्याच्यातून गेलेलो आहो. रात्रीच्या 2 वाजता जर एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या मेंदूत आली, तुमच्या विचारात आली आणि ती तुम्हाला डोळा लागू देत नाही. बऱ्याचदा वाचनाच्या वेळेस तुम्ही ही गोष्ट काही जणांनी अनुभवली असेल की एखादं खूप छान पुस्तक म्हणजे तुम्ही रात्री संध्याकाळी जर घेतलात तर असं वाटतं की हे पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय आता झोपायचंच नाही. आणि तुम्ही कितीही झोपण्याचा प्रयत्न केला तरी ते पुस्तक तुम्हाला झोपू देत नाही. याचा प्रत्यय अनेक जणांनी घेतला असेल. पण तीच निर्मितीच्या पातळीवरची म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जेवढी वाचकाच्या ठिकाणी आल्हाददायी आनंददायी आहे तशीच सृजनकर्त्याच्या ठिकाणी ती प्रक्रिया अतिशय जीवघेणी धमछाक करणारी असते. आणि ती काही म्हणजे किती काळ घेईल याचा काही कुणालाही त्या निर्मात्याला सुद्धा त्याला अंदाज येत नसतो. कारण एखादा मूर्तिकार जेव्हा एखादी मूर्ती घडवत असतो ना तर तो आधी एक दगड घेतो आणि त्या दगडावरचा अनावश्यक भाग आधी तो बाजूला करतो. मग त्याच्यात त्याला कुठेतरी एक मूर्ती दिसत असते पण ती प्रत्यक्षात दुसऱ्यांना कोणाला दिसत नाही. मग तो त्याला टाके मारत राहतो आणि ही प्रक्रिया तो निरंतर तोपर्यंत करतो जोपर्यंत ती मूर्ती अशी गुळगुळीत होत नाही
आणि ती गुळगुळीत झाल्यानंतर ती बघणाऱ्या प्रत्येकाला जोपर्यंत आवडत नाही, मनात भरत नाही, तोपर्यंत तो तिच्यावर काम करत असतो. आणि सृजनकर्ता सुद्धा आपण जी म्हणतो की 8 ओळींची 10 ओळींची कविता असेल किंवा एखाद्या 2 पानाची कथा असेल, ती गोष्ट सांगायला त्याला बराच अवधी जात असतो आणि त्या काळामध्ये तो ती कारागिरी करत असतो. म्हणजे जी भाषिक कारागिरी आहे, जी काही अलंकार जे काही असतात, ते भाषेचे जे अलंकार आहेत किंवा त्या भाषेला नटवणं असेल, त्या आशयाला उंचीवर नेणं असेल किंवा ती जी काही त्या सगळ्या ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्याला ते काम करत राहावं लागतं. आणि त्यावेळेस कुठेतरी एखादी सुंदर अशी गोष्ट बाहेर येते. किताबे कुछ कहना चाहती है. सफदर हाशमी नावाचे माझे खूप आवडते कवी, खरं तर चांगल्या माणसांना ह्या जगाने गोळ्या घातलेल्या आहेत. सफदर हाशमी हे एक नाट्यकलावंत, खूप चांगले लेखक होते. त्यांनी किती सुंदर सांगितले पहा जगाला. आणि त्यांनी सांगितलं की किताबें कुछ कहना चाहती है, आपके दिल में रहना चाहती है. कशासाठी वाचायचं आपण का वाचतो? किताबें कुछ कहना चाहती है, आपके दिल में रहना चाहती है. किताबों में चिड़िया चहचहाती है, किताबों में खेतियाँ लहलहाती है, किताबों में झरने गुनगुनाते हैं, परियों के किस्से सुनाते हैं. किताबों में रॉकेट का राज है, किताबों में साइंस की आगाज है, किताबों का कितना बड़ा संसार है, किताबों में ज्ञान का भंडार है. किताबें कुछ कहना चाहती है, आपके दिल में रहना चाहती है. किताबें कहती है बातें आज की कल की, पल पल की. पुस्तकं काय सांगतात आपल्याला? पुस्तकं सांगतात गोष्ट. दासू वैद्यांनी खूप सुंदर या कवितेचा अनुवाद केलेला आहे, पुस्तकं सांगतात गोष्ट नावाची. आता हीच गोष्ट मंगेश पाडगावकरांनी सांगितली सर पुस्तकांच्या बद्दल अगणित लोकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. पाडगावकरांनी काय सांगितलं? ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. काय सुंदर लिहिलंय. आता ही सुंदर ओळ लिहायला त्यांना किती दिवस घालावे लागले असतील? सृजनाच्या पातळीवर एक एक शब्द तो जोडण्यासाठी, त्या लयीत बसवण्यासाठी, त्या अर्थाला सजवण्यासाठी खूप दिवस त्या सृजनकर्त्याला त्या शब्दांशी झगडावं लागतं, त्या शब्दांसोबत भांडाभांडी करावी लागते. आता ही जी भांडाभांडी आहे ना, ही भांडाभांडी खूप वेगळ्या पातळीवरची असते. तो आपलाची वाद आपणाशी आपण जे म्हणत असतो ना, तो स्वतःशीच वाद घालत असतो, स्वतःच्या विचाराशीच वाद घालत असतो, स्वतःच्या शब्दांशी तो वाद घालत असतो. आणि त्यातून ती गोष्ट तयार होत असते की ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. ग्रंथ शिकवती माणुसकी अन ग्रंथ शिकवती शांती. निराश जीवन धीर देऊनी पुढे घेऊन जाती. ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी. वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा. वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा. इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती. ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी. म्हणजे ग्रंथांचं महत्त्व प्रत्येक काळामध्ये. खरं तर आपण ग्रंथ सखा असा त्याचा उल्लेख करतो. सखा म्हणजे मित्र. ग्रंथ हेच गुरु. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये मित्र आणि गुरु हे फार महत्त्वाचे असतात. आणि जर आपल्या त्या मित्राची आणि गुरुची जागा जर ग्रंथांना दिली असेल तर ग्रंथांची महती ही त्यांच्यापेक्षाही उंचीवर जाते. म्हणून 9व्या शतकामध्ये शीख संप्रदाय त्यांनी सांगितलेलंच आहे, ग्रंथ मानियो गुरु. इथून पुढे माणूस तुमचा गुरु नाही, इथून पुढे तुमचा ग्रंथच हा गुरु. गुरु ग्रंथ साहिब याला संबोधून ते ग्रंथ मानियो गुरु. म्हणजे ग्रंथांना एवढं महत्त्व आहे. आता ग्रंथांच्या संदर्भात संत ज्ञानेश्वरांनी, ज्यांनी खऱ्या अर्थाने जी आपण मराठी भाषा बोलतो, ज्या मराठी भाषेला आता अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे, ती मराठी भाषा जी लोकभाषा होती ती पहिल्यांदा ग्रंथभाषा म्हणून ज्यांनी आविष्कृत केली किंवा ग्रंथभाषेचा दर्जा दिला, त्या ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलेलं आहे
तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. वाग्यज्ञ विचारांचं यज्ञ. कशाचं? लाकडांचं नाही, विचारांचं यज्ञ. येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे अशी सुरुवात या जगाच्या कल्याणाची, जगाच्या उद्धाराची प्रार्थना त्यांनी गायली. आणि शेवटी काय सांगितलं? आणि ग्रंथोपजीवीये, आणि ग्रंथोपजीवीये विशेषीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. शेवटी ग्रंथांचंच महात्म्य, ग्रंथांचं महत्त्व त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केलेलं आपल्याला दिसतं. अनेक उदाहरणं देता येतील. तुकारामाने सांगितलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. हे जे वाचनालय काम करतंय ना, हे शब्दांचं धन हे जनांपर्यंत, तुकारामाची परंपरा, ज्ञानेश्वरांची परंपरा, आणि तीच परंपरा पुढे बाळासाहेब पवार यांनी स्वतः आपल्या खांद्यावर घेतली. आणि तीच परंपरा त्यांचे पुढचे जे काही अनुयायी आहेत, वारसदार आहेत, हे समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत आहे. हे तुमचं आमचं सुद्धा हेच उत्तरदायित्व आहे. आपल्या मागच्या पिढ्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे, ते दिलेलं आपण पुस्तकातून वाचतो की आपल्या मागच्या पिढ्यांनी काय दिलंय, आणि ते कळाल्यानंतर आपली सुद्धा तेवढीच मोठी जबाबदारी आपल्यावर, म्हणजे आपण घेतली पाहिजे की जे आपल्याला काहीही प्रयत्न करता विनासायास जे मिळालेलं आहे वारशातून, ते आपण जोपासलं पाहिजे आणि ते पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण दिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याकडे जे काही आहे, मला वाटतं ते केवळ ग्रंथ आहेत. आधी मौखिक परंपरेतून यायचं. आपली आजी, आपली आई जी अडाणी नाही म्हणता येत, त्यांच्याकडे एक जीवनाचा अनुभव होता. पुस्तकात काय असतं? आपण जे अनुभव घेतो, जीवनाचे अनुभव, ते जीवनाचे अनुभवच आपण शब्दांमध्ये मांडत असतो. याच्यापेक्षा वेगळं काही आपण करत नाही. फक्त एवढंच आहे की ते मांडत असताना, म्हणजे जसं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. आपलं लेकरू असेल तर ते जन्मदात्यांना गोडच असतं. म्हणजे ते नकटं असो, बांग असो, तिरळं असो, कसं का असे ना, ते आपल्या आईवडिलांना गोडच असतं. आपले आईवडील त्याचा मुकाच घेत असतात. परंतु आपल्या लेकराचं सगळ्या जगाने मुका घेतला पाहिजे, सगळ्या जगाने त्याला उचललं पाहिजे, आपलं मानलं पाहिजे. एवढं ते गोंडस आणि एवढं ते सुंदर करण्यासाठी काय करत असतो कलावंत? मस्त त्याचा छान मेकअप करत असतो, आहे की नाही? कशा हसल्या, मेकअप करत असतो. कवी हा भाषेचा मेकअप करत असतो. सृजनाची जी प्रक्रिया असते, एक कल्पना त्याला कुठेतरी सुचलेली असते, म्हणजे किती सुंदर असते. म्हणजे मी तर हे म्हणेल, तुम्ही ग्रंथ वाचता, बरोबर आहे? वाचता ना? अरे हो की नाही? वाचता ना? काही गमतीशीर गोष्टी घडत असतील ग्रंथांमध्ये ना. एक सुंदर म्हणजे मंत्रमुग्ध करणारा असा एक परिमळ, असा एक सुगंध दडलेला असतो. कधी घेतलाय वास? तुम्ही अनुभव घेतलाय का? म्हणजे तो गुलजार सांगतो, खुशबू की जुबा में बोल कभी, फूलों की तरह लब खोल कभी. हे कवितेची ओळ आहे. काय आहे? गझलची ओळ आहे की खुशबू की जुबा में बोल कभी, फूलों की तरह लब खोल कभी. काय सुंदर म्हणजे मेकअप आहे बघा बरं. की ते फूल उमलताना पाहिलंय तुम्ही? कधी बारीक निरीक्षण केलंय? आपण लिहितो म्हणजे काय करतो? लेखक लिहितो म्हणजे काय करतो? सूक्ष्म निरीक्षण. या समष्टीचं, या सृष्टीचं आणि या अवतीभोवतीच्या सभोवतालचं तो काय करत असतो? निरीक्षण करत असतो. काय वेगळं सांगितलं गुलजारनी? खुशबू की जुबा में बोल कभी. म्हणजे ते आता त्या जी कोण असेल त्याची मैत्रीण, त्याला उद्देशून ते लिहिलेलं एक शृंगारिक काव्य आहे. पण कल्पना करा की खुशबू की जुबा में बोल कभी. आता खुशबू कशी असते हो? परफ्यूम वगैरे मारता ना? असा परफ्यूम मारल्यानंतर आपण आधी एकदम कुठे वर जातो, आहे की नाही? म्हणजे तो इतका आपल्याला मंत्रमुग्ध करत असतो.
आता ते शब्दात मांडले, ती खुशबू जी आहे ना ती शब्दात पकडली आहे की तू मला असं बोल, खुशबू की जुबा में बोल. काय म्हणजे सौंदर्य आहे, काय भाषेचं म्हणजे आपण कल्पना करू शकतो फक्त, की त्या सुगंधासारखं मी मंत्रमुग्ध झालो पाहिजे असं तू बोल. आणि तू जेव्हा बोलताना तुझे जे ओठ उघडले पाहिजे ना, अलगद एखादी कळी असते आणि ती कळी जशी उमलते ना, पाहिलंय कधी कळी उमलताना पाहिली आहे का? अरे तुमच्याकडे हे खूप चांगलं हे इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रत्यक्ष अनुभवू शकता, पाहू शकता. हे कधी काळी हे अनुभवता यायचं नाही म्हणून आमच्यासारखे कुणीतरी शायर असे बागेत बसायचे आणि ते फुल उमलताना पाहायचे गुलजारसारखे, आणि मग त्यांना ती प्रक्रिया फार छान वाटायची. आणि मग त्यांना ते लिहा वाटायचं की खुशबू की जुबा में बोल कभी, फूलों की तरह लब खोल कभी. असं अलगद हळुवार हे जे ओठ आहे माणसाचे उघडले पाहिजे आणि त्याच्यातून निघणारे जे बोल आहेत ना, समोरच्याला मंत्रमुग्ध करून जाणारे पाहिजे. काय सुंदर आहे ना. आता अलीकडे एक जुबेन नौटियाल नावाचा एक गायक, माझा फार आवडता गायक आहे. ऐकता तुम्ही? ऐकता? सगळ्यांनी ऐकले? ऐका, गाणे ऐका. गाणे आपल्यासाठीच असतात. म्हणजे चांगल्या कवितेचं चांगलं गाणं होतं हे लक्षात घ्या. चांगल्या कथेचा चांगला चित्रपट होत असतो. तर जुबेन नौटियालचं एक गाणं आहे, त्याच्यातली एक ओळ मला इतकी सुंदर भावून गेली, म्हणजे इतकी सुंदर की त्याला म्हणजे काय, मी तर अरे क्या बात आहे असंच निघतं शब्द. सुन 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 बरसात की धुन. हसले बघा सर सगळे, तुम्हाला कळली असेल बरोबर. म्हणजे मला जे काय सांगायचं तुम्हाला कळलंय ना. म्हणजे त्या पावसाला सुद्धा त्याचा एक आवाज आहे, त्याची धून आहे. म्हणजे त्या शब्द पकडणाऱ्या त्या कवीला सलामच केला पाहिजे खरोखरच, की पावसाचा एक आवाज आहे आणि तो इतक्या तरलतेने म्हणतो की काय सुंदर धून आहे. म्हणजे एखाद्या गाण्याला आपण एखादी धून तयार करतो, एखादं गाणं चालीवर म्हणतो आणि मग नंतर आपण डोलू लागतो. आपण ते गाणं ऐकताना डोलतो बघा, बरोबर आहे. तर पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचता ना, त्यावेळेस त्या पुस्तकांमध्ये एक दरवळ असतो. तो ज्या दिवशी तुम्हाला तो दरवळ येऊ लागला ना, समजायचं तुम्ही पटीचे वाचक झालात. त्या पुस्तकामध्ये एक त्याचं संगीत असतं. हे जे कान दिले ना, तुम्ही ते कान देऊन वाचा. मी काय म्हणतोय? कान देऊन वाचा. काय म्हणतोय? कान देऊन ऐका नाही, पुस्तकं कान देऊन वाचा. त्या पुस्तकातला जो एक संगीत आहे ना, तो तुम्हाला प्रतीत होईल, तुमच्या रोमारोमामध्ये तो शिरेल. एक लय असते, एक नाद असतो, एक ताल असतो, आणि ते जेव्हा आपण वाचत जातो त्या आशयाबरोबर नदीचं पाणी कसं वाहतं. नदी पाहिली आहे? ती नदी अशी वाहते आणि वाहताना एखाद्या झाडाचं एखादं पान त्या प्रवाहात पडतं आणि ते असं प्रवाहातलं ते पान, पडलेलं पान मस्त असं डोलत 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 डोलत. हे बघा, निसर्ग वाचा. निसर्ग आपल्याला खूप काही शिकवत असतो. आणि काय करतो कवी, लिहिणारा, लेखक हे बघत असतो, अरे वा काय छान त्या पाण्याबरोबर असं डोलत डोलत, होडी जशी डोलत जावी तसं ते पान डोलत जाते. ते पाहतो आणि त्याला वाटतं इट्स अ मॅजिक, ही जादू आहे. आणि ही जादू आपल्याला दुसऱ्याला सांगता आली पाहिजे. आणि तो लिहितो, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. काय सांगितलंय? अरे नुसतं गवताचं रान आहे काय? ह्या गवताळ्यामध्ये गेला तसा गवताचं रान आहे आणि पलीकडचा तिकडून जळगावकडून आलेला बालकवी तो पाहतो आणि तो म्हणतो हिरवे हिरवे गार गालीचे. काय उपमा दिली आहे सुंदर. हे करत असतो सृजनकर्ता. हे जगाचं निरीक्षण करत असतो आणि त्याला लालित्यपूर्ण आणि अलंकारित भाषेमध्ये सुंदर, म्हणजे आपलं लेकरू दुसऱ्याच्या कडेवर गेल्यानंतर त्यांनी कडेवर घेतलं पाहिजे एक घंटाभर, असं तो त्या लेकराचं मेकअप करतो आणि तुमच्या पुढ्यात आणून तो शब्दांच्या माध्यमातून त्या पुस्तकांच्या पानातून आणून ठेवत असतो. त्या पुस्तकामध्ये एक चित्रपट असतो, तो आपल्याला पाहता आला पाहिजे. म्हणजे एखादी सासू
एखाद्या सुनेचा कसा छळ करते त्याच्यावरची कथा आहे. आणि ती कथा वाचता वाचता तुमच्या डोळ्याला जर पाणी आलं नाही तर तुम्ही पटीचे वाचक झाला नाहीत. आणि जर ते पुस्तक वाचता वाचता तुमच्या डोळ्याला पाणी आलं तर समजायचं की तुमच्यामध्ये संवेदनशीलता आहे, तुम्ही पटीचे वाचक झालेला आहात आणि तुम्ही सृजनाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत जाऊन पोचलेला आहात. ज्याचं हृदय इतरांचं सुख पाहून आनंदित होतं, ज्याचं हृदय इतरांचं दुःख पाहून हळहळायला लागतं, त्या ठिकाणी सृजनाची शक्यता दडलेली असते. असं जर मन तुमच्याकडे असेल तर मला वाटतं की तुम्ही खूप चांगले कलावंत होऊ शकता. आणि तिथून सृजनाची प्रक्रिया सुरू होते. आणि मग आपण आपल्या पलीकडे जाऊन, स्वच्या पलीकडे जाऊन समष्टीचा विचार करू लागतो, इतरांचा विचार करू लागतो. आणि इतरांच्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हळहळू लागतो, विचार करू लागतो. आपली झोड पुढून जाते आणि आपण ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो. ग्रंथांचं खूप महात्म्य आहे. म्हणजे जे आपण अशी ठावे वगैरे खूप साऱ्या उदाहरणं देता येतील. म्हणजे संत रामदासांचंच एक खूप छान, म्हणजे काय, प्रसंगे अखंड दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. म्हणजे थोडं काहीतरी आपण अखंड वाचन तुमचं असलं पाहिजे. अखंड वाचन का असलं पाहिजे तर अखंड वाचन याच्यासाठी, सातत्याने चिंतन याच्यासाठी असलं पाहिजे की तुम्ही तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी तुम्ही वाचन करत असता. वाचन का करत असतो आपण? कुणी आपल्या इथे कनपट्टीवर पिस्तूल लावलेली नसते, बघ आता हे पुस्तक वाचन झालंच पाहिजे नाही तर गोळी घालील तुला, असं कोणी आहे का काही असा अनुभव? तरी आपण वाचत असतो. कशासाठी? तर आपण जेव्हा वाचत असतो ना त्यावेळेस आपण स्वतःला समजून घेत असतो. ज्यावेळेस आपण वाचत असतो त्यावेळेस आपण जग समजून घेत असतो आणि आपल्याला स्वतःला शोधायचं असतं आणि जगाला समजून घ्यायचं असतं. अशी एक सुंदर शोधाची प्रक्रिया आहे. आणि म्हणजे हे वाचनाच्या संदर्भात खूप, म्हणजे मार्गरेट फ्युलर नावाची एक विदुषी आहे, तिनं सांगितलं की टुडेज रीडर टुमॉरोज लीडर. म्हणजे वाचन कशासाठी करतो आपण? वाचन कशासाठी तर स्वतःला ज्ञान, अधिकाधिक ज्ञान संपन्न आपण आपल्याला करता आलं पाहिजे, आपल्याला ह्या जगाला समजून घेता आलं पाहिजे, स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. आणि त्यातून आपली एक वेगळी ओळख आपल्याला निर्माण करता येईल का? आपल्याला माणूस नावाची जी गोष्ट आहे, म्हणजे कविता भाषा में आदमी होने की तमीज है असं धूमिल नावाचा शायर सांगतो. कविता काय म्हणजे कविता क्या होती है? कोई पहनावा है, कुर्ता पैजामा है? ना भाई ना. कविता मुजरिम के कटघरे में खड़े बेकसूर आदमी का हलफनामा है. कविता मुजरिम के कटघरे में खड़े बेकसूर आदमी का हलफनामा है. कविता क्या होती है? कोई व्यक्तित्व बनाने की, चरित्र चमकाने की, खाने कमाने की चीज है. काय मला जेवण भेटत नाही म्हणून कविता लिहितो मी? कुठले कवी कशासाठी लिहितात? कविता क्या है? कोई व्यक्तित्व बनाने की, चरित्र चमकाने की, खाने कमाने की चीज है? ना भाई ना. कविता भाषा में आदमी होने की तमीज है. आणि ही आदमी होण्याची जी तमीज तहजीब, शिक्षण, हे शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. हे आपल्याला माणूस म्हणून उभं राहता आलं पाहिजे. माणूस म्हणून जडणघडण करण्यासाठी, म्हणजे तुम्ही वाचता, बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगितलं असेल वाचन कशासाठी, तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यासाठी. काय असतं व्यक्तिमत्व? मेकअप केला छान, माझ्यासारखा असा कोट घालून आला छान मस्त, असं व्यक्तिमत्व? इट इज अ पर्सनॅलिटी. व्हॉट इज पर्सनॅलिटी? कशाला म्हणायचं व्यक्तिमत्व? अंतर्बाह्य सुंदर होता आलं पाहिजे. तुम्ही बाह्य जे काही तुमचं रूप आहे ते तुम्ही मेकअप करून सुंदर करू शकता, पण आंतरिक सौंदर्य तुम्हाला जर मिळवायचं असेल
तर ग्रंथांशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही किंवा दुसरा कुठलाही पर्याय नाही, नो ऑप्शन. आणि ही आंतरिक सौंदर्य ज्याला प्राप्त होत असतं ना, मॅडम ज्या म्हणाल्या ना, इट्स अ ब्रँड. मॅडम ज्या म्हणाल्या ना, आंतरिक सौंदर्य ज्या वेळेस तुम्हाला मिळत असतं, तुमचं व्यक्तिमत्व आकाराला येत असतं. मॅडम म्हणाल्या की माझं नाव काहीतरी वेगळंच आहे, जन्मनाव. हो, मी सांगत असतो मुलांना, हे माझं ब्रँड नेम आहे, इट्स माय ब्रँड नेम. आणि अभिमानानं सांगत असतो, काय माझं ब्रँड नेम? वीरा. मला माझ्यावर MPSCला बरेचसे प्रश्न आलते, इथे MPSCचे मुलं असतील, माझ्यावर अनेक वेळेस प्रश्न आले की साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी वीरा राठोड यांचं पूर्ण नाव काय आहे? एकाही मित्राला लिहिता आलं नाही. मला वाटतं ज्या दिवशी तुमचं नाव, जन्मनाव गळून पडतं आणि तुमची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होते, मला वाटतं ते तुमचं यश आहे. त्या दिवशी तुम्ही यशस्वी झालेला असता. आणि तिथपर्यंत नेण्यासाठी जर तुम्हाला कोण मदत करत असतील किंवा मला कोणाची जर मदत झाली असेल तर ती ग्रंथांची मदत झालेली आहे. मी आवर्जून सांगत असतो की मी खूप वाचत गेलो म्हणून वाचलो. म्हणजे वाचन सुद्धा हे तुम्हाला खूप एक वेगळा तुमच्या व्यक्तिमत्वाची एक खूप मोठी ओळख करून देत असतं, तुमचं व्यक्तिमत्व तयार करत असतं. आणि ही इतकी मोठी गोष्ट असेल आणि ती आपल्याला इतकी सहज सोपी मिळत असेल तर मी म्हणतो तुम्ही तुमच्या एवढे भाग्यवान या जगात दुसरे कोणीच नाही. बरेच जण म्हणजे अलीकडच्या काळामध्ये फॅशनचं युग आहे सगळं. म्हणजे सगळ्या गोष्टीची फॅशन असते, फॅशनचं युग. पण मित्रांनो, वाचनाचं पॅशन झालं पाहिजे, फॅशन होता कामा नये. आणि ज्या दिवशी वाचनाचं पॅशन तुमच्या मनात होईल त्यावेळेस मला वाटतं खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःला समजून घेण्यासाठी धडपडत आहात, तुम्ही या जगात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत आहात. आणि त्या वाटेवर घेऊन जात असताना ग्रंथच तुम्हाला मदत करतील. गुलजारच म्हणतो की इश्क कर लीजिए बेइंतहा किताबों से, इश्क कर लीजिए बेइंतहा किताबों से, बस यही एक है जो अपने वादों से पलटा नहीं करते. या जगातली माणसं तुम्हाला पावला पावलावर खोटं बोलतील, तुमची दिशाभूल करतील, पण ग्रंथ हे एकमेव असे सच्चे मित्र आहेत की जे आहे जसं आहे, परखड असेल, जे काही असेल ते तुम्हाला जशाला तसं सांगतील, त्याच्यात कुठलीच खोट नसेल. आणि ते ओळखण्यासाठी, ते वाचण्यासाठी तुमची एक दृष्टी ते व्यापक करत नेतात, तुमच्या विचारांना व्यापक करत नेतात, तुमच्या दृष्टिकोनाला व्यापक करत नेतात आणि तुमच्या जगण्याला सुद्धा एक व्यापक करत नेत असतात. म्हणजे माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या कक्षा रुंदावण्यासाठी, तुम्हाला व्यापक करण्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रंथ मदत करत असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे खूप म्हणजे खरं तर जगातले सगळ्यांचे ते आयडल पर्सन आहेत, म्हणजे माझेच म्हणून. पण माझे व्यक्तिशः खूप म्हणजे काल सावित्रीबाईंचा जन्मदिवस झाला. म्हणजे खरंच आपण किती म्हणजे त्यांचे एक अनंत उपकार आहेत. म्हणजे जर सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या, महात्मा फुले जन्माला आले नसते, तर कदाचित मित्रांनो आपण ज्या ग्रंथांची आपण या ठिकाणी चर्चा करतोय, ज्या सृजनाची चर्चा करतो आहोत, कदाचित ते जर जन्माला आले नसते तर आम्ही शाळेपर्यंत पोहोचलो नसतो. आम्ही शाळेपर्यंत जर पोहोचलो नसतो तर कुठे ग्रंथ आणि कुठे सृजन, कुठे वाचन आणि कुठे सृजन, ही चर्चाच आपल्याला लेखी नसती. म्हणजे इतिहासामध्ये मी का सांगतो, पुस्तकं आपल्याला इतिहासात घेऊन जातात. इतिहासामध्ये जे काही झालं ते सांगतात पुस्तकं आपल्याला. भूत भविष्य वर्तमानाची ओळख आपल्याला पुस्तक करून देत असतात. म्हणून ग्रंथ हे खरे खरे सच्चे मित्र असतात. आणि त्या पुस्तकांशी मैत्री करा. पुस्तकांशी जर तुम्ही खरंच मैत्री केली आहे तर मी म्हणतो की ज्याची खरीच ग्रंथांशी मैत्री झाली ना, त्याला जगात म्हणजे कुणाचीच गरज पडत नाही. तो जगात कुठेही अंदमान निकोबारमध्ये एकट्याला जरी सोडून दिलं, एखाद्या निर्जन अशा मनुष्यात एखाद्या बेटावर जरी सोडून दिलं आणि एखादं पुस्तक जरी तुमच्याकडे असलं तरी तुम्ही खूप आनंदाने म्हणजे तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. पण त्या पुस्तकावर प्रेम जडलं पाहिजे. आपलं नको त्या गोष्टीवरच प्रेम जडतं.
म्हणजे मला वाटतं जाधव साहेबांचा काळ मला थोडासा आठवतो. त्या काळामध्ये तुम्ही जुने चित्रपट जर पाहिले असतील तर तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल की वो एक जमाना था जब किताबों में फूल सूखे हुए फूल मिला करते थे और किताबें लेने देने के बहाने मुलाकातें होती थी और रिश्तेदारियां बढ़ती थी, असं एका लिहिलेलं आहे. म्हणजे तुम्ही जुने चित्रपट पाहिलात तर ते सगळे ती लायब्ररी असते मोठी अशी, म्हणजे जागा ते फमू सांगतात ना, आमच्या काळामध्ये आधी लेटरी व्हायची मग खेटरी व्हायची, तो असा तो काळ. म्हणजे ग्रंथांच्या अवतीभोवती एक एवढं मोठं एक विश्व उभं राहिलेलं आहे की खरंच म्हणजे आपण आजपर्यंत आपण ऐकतो म्हणजे कुठली गोष्ट अभिमानाने सांगावी हे पण आपल्या समाजाला कळत नाही. आपला समाज सांगतो माझा 5 मजली बंगला आहे, माझ्याकडे अमुक अमुक ब्रँडची गाडी आहे, माझ्याकडे अमुक अमुक ब्रँडच्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या अभिमानाने सांगण्याच्या गोष्टी नाही आहेत. अभिमानाने सांगण्याची गोष्ट आपलं कर्तृत्व असतं. आणि कर्तृत्ववान माणसं ही चिरकाल या समाजाच्या या इतिहासामध्ये अजरामर होऊन जातात, लोकांच्या लक्षात राहतात. आणि हे 5-5, 10-10 मजल्यावाले ते जसेच कोसळले तसेच त्यांचे मजले कोसळून जातात. हा इतिहास आहे मित्रांनो. गौतम बुद्ध जो एक राजा होता, ज्याने राजपाट सोडला आणि लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात केली, तो गौतम बुद्ध राजपाट होतं म्हणून कुणी ओळखत नाही. त्यांनी जे काही ज्ञान दिलं ग्रंथांमध्ये, त्यामुळे आज हजारो वर्षांपासून आपण त्यांना ओळखतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी, बाबासाहेब आंबेडकरांसारखा ग्रंथप्रेमी या जगात दुसरा कुणी, म्हणजे माझ्या वाचनात तर दुसरा कुणी ग्रंथप्रेमी मला आढळलेला नाही आहे. जगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बल ऑफ नॉलेज ही उपाधी दिलेली आहे. म्हणजे आपण भारतीय अजूनही आपल्या अनेक लोकांच्या मनामध्ये की काय म्हणजे किती कोत्या मनाचे आहोत, आपला समाज किती अजून किती खालच्या पातळीचा आपण विचार करतो. ज्या माणसाचं कर्तृत्व अवघ्या जगाने स्वीकारलेलं आहे, ज्याला प्रज्ञा सूर्य म्हणून स्वीकारलेला आहे, आणि जी आमची मालमत्ता आहे हे आपण अधिकारानं सांगितलं पाहिजे. बाबासाहेब आमचा आहे. बाबासाहेबांनी प्रचंड ग्रंथांवर प्रेम केलं. म्हणजे जगातला पहिला माणूस, म्हणजे तुम्ही आम्ही, म्हणजे मी जे उदाहरण देत होतो बंगल्यांचे, तुम्ही आम्ही लोक राहण्यासाठी आलिशान बंगले बांधतो, पण बाबासाहेब एकमेव असे ग्रहस्थ आहेत ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. मुंबईमध्ये अजूनही ते आहे बघण्यासाठी. पुस्तकांसाठी घर बांधलं. आणि बाबासाहेब एके ठिकाणी सांगतात, मला जगाने लोटलं, दूर लोटलं, त्यावेळेस मला ग्रंथांनी तारलं, ग्रंथांनी मला ज्ञान दिला, ग्रंथांनी मला मान दिला, आणि ग्रंथांनीच मला खऱ्या अर्थाने प्रज्ञा सूर्य म्हणून जगासमोर आणलं. ही मोठी गोष्ट आहे. बाबासाहेब सांगतात, जर तुम्हाला 2 रुपये तुम्ही कमवले असतील, फार महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही 2 रुपये कमवले असतील, ते आपल्या अनुयायांना उद्देशून बोलतात, या समाजाला उद्देशून बोलतात की ग्रंथांचं महत्त्व काय असतं आयुष्यामध्ये माणसाच्या, की तुम्ही जर 2 रुपये कमवत असाल तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि उरलेल्या 1 रुपयाचा ग्रंथ घ्या. ही भाकरी तुम्हाला जगण्यासाठी बळ देईल आणि ग्रंथ तुम्ही कसं जगावं याच्यासाठीचा मार्ग दाखवेल. इतकी महत्त्वाची गोष्ट या ग्रंथांच्या संदर्भात सांगितलेली आहे. ग्रंथांच्या संदर्भात खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे खूप अगणित गोष्टी सांगता येतील पुस्तकांच्या. म्हणजे किताबों पर धूल जमने से कहानी खत्म नहीं होती है. म्हणजे आजही आपण जर बघितलं, आपण ग्रंथालयांमध्ये जातो, खूप दिवस ते पुस्तकं धूळ खात पडलेली असतात. ते धूळ खात पडलेली असतात म्हणजे ते कालबाह्य कधीच झालेली नसतात. जेव्हा त्यांना वाचणारा, त्यांना समजणारा जो कोणी भेटेल हजारो वर्षानंतर, त्यावेळेस तो त्या पुस्तकांवरची ज्यावेळेस धूळ झटकेल आणि त्यावेळेस सुद्धा ते पुस्तक 1000 वर्षापूर्वी जे सांगितलंय तीच गोष्ट 1000 वर्षानंतर सुद्धा ते पुस्तक प्रामाणिकपणे त्याचं काम करेल आणि ती गोष्ट तुम्हाला सांगेल. आपण त्या पुस्तकांच्या जवळ गेलो पाहिजे. पुस्तकं आपल्याला खूप म्हणजे आपल्याला
खऱ्या अर्थाने संपन्न केवळ बुद्धिवंतच नाही करत, तर खऱ्या अर्थाने आपल्याला संपन्न करत असतात, आपल्याला अंतर्बाह्य सौंदर्य देत असतात. आणि खरोखर म्हणजे हा सगळा एकंदरीत खूप मोठी गोष्ट आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे. याच्यावर मला वाटतं किती वेळ झाला, माझा वेळ संपलेला आहे, मला दिलेला वेळ. बरेच जण या ठिकाणी गावाकडे जायचं असेल, कारण कसं आहे, मी आहे प्राध्यापक, बेल वाजल्याशिवाय मला काही थांबायचं माहीत नाही. बऱ्याच वेळेस बेलही वाजून जाते आणि विद्यार्थी सांगतात की सर बेल वाजली. तसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की माझा तास जर संपला तर तुम्ही बेल वाजवायला हरकत नाही. चालू द्यायचं आपलं प्रवचन की कंटाळा आला? चालू द्यायचं. तर असो, म्हणजे मॅडमनी सांगितलं की खूप छान पुस्तक हे माणसाचं मस्तक संपन्न करीत असतं आणि संपन्न मस्तक हे कुणाचंही हस्तक होत नाही किंवा कुणासमोरही नतमस्तक होत नाही. एवढं सामर्थ्य ग्रंथांमध्ये आहे. तुम्हाला ते ऊर्जा देतात, प्रचंड ऊर्जावान बनवतात, प्रचंड सामर्थ्य ते तुम्हाला देत असतात, तुमच्या मनातली निराशा झटकून टाकत असतात. एखादं पुस्तक म्हणजे कितीतरी उदाहरणं आहेत की एखादा माणूस सुसाईड करायला निघालेला आहे आणि चुकून त्याच्या हातात एखादं पुस्तक पडलं आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्याचा विचार बदलला. अरे दुनिया बहुत खूबसूरत है यार, इतने जल्दी तो कैसे जाना है, और कुछ दिन रुक जाए. आणि ते थांबले आणि खूप सुंदर आयुष्य त्यांनी पुढे जगला आणि खूप जगाला सुद्धा खूप चांगल्या गोष्टी देत गेल्या. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, देता येतील. मित्रांनो, एक गोष्ट आहे की जसा जसा तुमचा वाचनाचा व्यासंग वाढत जाईल, म्हणजे मी अगदी शेवटचं विधान करतोय, जसा जसा तुमचा वाचनाचा आवाका वाढत जाईल, जसा जसा तुमचा वाचनाचा व्यासंग वाढत जाईल, तशा तशा सृजनाच्या शक्यता आपोआप तुम्हाला कळू लागतात आणि तुमच्या ठिकाणी त्या उत्पन्न होत असतात. फक्त एक गोष्ट करा की कायम वाचन करत असताना, वाचन आणि लेखनाच्या संदर्भात दोन गोष्टी या ठिकाणी सांगून मी थांबणार आहे. वाचन करत असताना असा संकुचित पद्धतीने वाचन करू नका, एकसुरी वाचन करू नका. मी सायन्सचाच आहे तर मी आता फक्त सायन्सच वाचलं पाहिजे, मी काहीतरी अमुक फॅकल्टीच आहे मी तेच वाचलं पाहिजे. तुम्ही जर तुमच्या अभ्यासक्रमाचं वाचन करत असाल तर ते वाचन नव्हे, तो तुमचा अभ्यास आहे. त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त तुम्ही किती वाचन करता, अवांतर वाचन करता, त्या व्यतिरिक्त किती विषय समजून घेता, त्या व्यतिरिक्त किती गोष्टी तुम्ही समजून घेता, त्यावरून तुम्ही व्यापक होत जाता. तुमच्या ह्या काही झापडी ज्या आहेत, ज्या व्यवस्थेनं लावून दिलेल्या, खरं तर चुकीची गोष्ट आहे. तर असं शिक्षणसुद्धा असं मल्टीलिंग्वल, मल्टी डायमेन्शनल असायला पाहिजे. आपल्याकडे एकच आर्ट्सला गेलं तर आर्ट्सलाच, इकडे गेलं. खरं तर आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमधून ते उणीव भरण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर ते मी जरी एखादा वैद्यकीय शिक्षण घेत असेल आणि मला जर एखादा छंद असेल, हॉबी असेल की मी संगीताचं शिक्षण मला घ्यायचं, तर तसा ऑप्शन असला पाहिजे. म्हणजे तुमच्यातला कलावंत जिवंत असला पाहिजे, तुमच्यातला माणूस जिवंत असला पाहिजे आणि तुमच्यातला कुशल कारागीर, तुमच्यातला कुशल एक्सपर्ट एखाद्या विषयातला पण तयार झाला पाहिजे. आणि हे करत असताना तुमचं वाचन जे आहे ना, बहुआयामी असं वाचन तुम्ही करा, व्हर्साटाईल. म्हणजे एखादी गोष्ट पाहिल्यानंतर ही अशीच का आहे असं कुतूहल तुमच्या मनात निर्माण झालं पाहिजे आणि ती गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्ही धडपडला पाहिजे. म्हणजे तुमच्या ज्ञानामध्ये हे प्रचंड मोठं ज्ञानाचं भांडार आहे. म्हणजे आपण 10 जन्म जरी घेतलो ना तर हे सगळं समजून घेऊ शकणार नाही, इतकं प्रचंड मोठं आहे. आणि ते सगळं समजून घेण्याची ज्या दिवशी तुमच्यामध्ये लालसा निर्माण होईल ना, खऱ्या अर्थाने तुम्ही तुमचं जीवन खूप एका उच्च पातळीवर, एक आदर्श पातळीवर जीवन जगायला सुरुवात करत असता. आणि जेव्हा आपण उच्च पातळीवर जीवन जगायला सुरुवात करतो, आपण आदर्श जीवनाची कल्पना करत असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने जगाच्या भल्याचा विचार आपल्यामध्ये येत असतो. म्हणून तुमचं वाचन जे आहे ना, असं बहुआयामी चतुरस्त्र असं वाचन तुमचं असलं पाहिजे. आणि लिहित असताना जेव्हा तुम्ही पुढच्या काळामध्ये लिहाल त्यावेळेस कुणाचं अनुकरण करण्याच्या भानगडीत पडू नका. मग आता गुलजारनी मस्त असं गुलाब बिलाब काय काय लिहिलंय, मग मी पण गुलाब बिलाब. अरे तुझ्या घरामध्ये जर मुलखाचं दारिद्र्य पडलेलं असेल, तू कशाला गुलाब लिहितो?
तू नारायण सूर्यसारखी भाकरीचा चंद्र शोधत बस, तुझ्या घरातले ते छपराचे गळके पत्राचे किती छिद्र आहेत ते मोजत बस, ते लिही. म्हणजे सांगायचा उद्देश हा, तुम्ही जे जगलेला आहात, तुमचा म्हणून जो काही एक अनुभव आहे, तो अनुभव तुम्ही शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी पण असतं, आपण कॉलेजला असतो त्यावेळेस थोडंसं आपण याचं त्याचं पाहून जरा होतो मोहित, की तू मी अमुक धमुक मी लिहायचो त्यावेळेस. तू नसलीस की सारं रान उदास उदास, तू असल्यावर अख्खं जग जिंकल्याचा भास. आता हे लिहिलं मी, तू नसलीस की सारं रान उदास उदास आणि तू असल्यावर अख्खं जग जिंकल्याचा भास. मला माझा शेतातला बाप आठवला. अरे ते कुठं रान, आपलं रान पडीत पडलंय तिकडे. अरे तू ज्याची कल्पना करतोय ती तुला हुंगत नाही, ती तुझ्याकडे पाहत नाही, आणि तू म्हणतोस की तू असलीस आणि तू नसलीस. हे सगळं बेगडी असतं. आणि मग मी माझ्या अनुभवातली गोष्ट सांगू लागलो. माझ्या अनुभवातली गोष्ट सांगता सांगता म्हणजे मी काळजातली सल बाहेर काढून ठेवतोय आणि लोक वाह म्हणतात, अशी माझी कविता आहे. माझं दुःख मी सांगत बसलो जगाला आणि जगाने त्याला वा क्या बात आहे. पहिल्यांदा मला कळालं की दुःख सुद्धा सुंदर असतं, दुःख सुद्धा सुंदर असतं. आणि आपण ते जेव्हा ऐकतो ना, आपण सुद्धा गहिवरून जातो एखाद्याचं ऐकताना. तुमची स्वतःची गोष्ट सांगा. तुम्ही जो अनुभव जगून आलेला आहात ते जेवढ्या तुम्ही अतिशय प्रभावीपणे मांडू शकता, तो तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलेला असतो, ते तुम्ही जितक्या चांगल्या शब्दात मांडू शकता तेवढं तुम्ही बाकीच्यांचं दुसऱ्यांचं पाहून तुम्ही मांडू नाही शकणार. म्हणजे परकाया प्रवेश करतो लिहिणारा, चांगली गोष्ट आहे, ते स्किल येतं आपल्याला कधीतरी. पण आपण आपले अनुभव आपल्या शब्दात आणि आपल्या पद्धतीने मांडले पाहिजे, तेव्हा आपली ओळख निर्माण होते. मी गुलजारसारखं लिहिलं म्हणजे मला ओळख नाही मिळणार, मी अमक्यासारखं लिहिलं म्हणून मला नाही मिळणार. माझी भाषा, माझे अनुभव आणि माझ्या पद्धतीने मी सांगता आली पाहिजे. मग लोक म्हणतील की ही कविता वीरा राठोडची आहे. तेव्हा तुमची आयडेंटिटी तयार होते. मी म्हणालो ब्रँड नेम माहिती आहे ना, बिग बी. येस, यू नो बिग बी. हु इज बिग बी? माहिती आहे ना? बिग बी म्हटलं की आपल्या समोर डोळ्यासमोर होतं मास्टर ब्लास्टर. ही इज अ ब्रँड नेम, मास्टर ब्लास्टर. ओके. किंग खान, कोण आहे किंग खान? हां, तसं माझं सुद्धा एक ब्रँड नेम आहे, वीरा. मला माझ्या नावाने कुणी जगात ओळखत नाही. आता माझं जन्मनाव गळून पडलेलं मला वाटतं की मला जो काही माझा शोध होता, माझा जो काही प्रवास होता, जो वाचनापासून सृजनापर्यंतचा, मला वाटतं मी वाचनापासून सुरुवात केली आणि सृजनाच्या शक्यता निर्माण झाल्या आणि त्या शक्यतेतून माझं एक स्वतःचं एक अस्तित्व तयार झालं. मला वाटतं मी या जगामध्ये यशस्वी झालो. आपण जे यश शोधत असतो ते फार काही वेगळं नसतं, हेच यश असतं. तुम्ही तुमचा ब्रँड नेम तयार करा आणि त्याच्यासाठी ही ग्रंथांची जी होडी आहे, हेलन केलर म्हणते, ह्या जगाच्या भवसागरामध्ये जेव्हा तुमच्या आयुष्याची जेव्हा नाव डोलत असते ना, त्यावेळेस ग्रंथाच्या होडीमध्ये बसा आणि त्या ग्रंथाची होडी तुम्हाला या भवसागरातून अतिशय सुखरूपरित्या तारून घेऊन जाईल. म्हणून मी तुम्हाला एक मित्र म्हणून तुम्हाला सल्ला देतो. मित्रांनो, मी जे उजळून निघालो, मी जे म्हणालो की मी खूप वाचत गेलो म्हणून वाचलो. खूप वाचा. ग्रंथ भरभरून देतात, खूप देतात, निर्व्याज देतात आणि ते इतकं देतात की ते तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, तुमच्याकडून कुणी चोरून नेणार नाही. तुम्ही पैसे कमवून बिल्डिंग बांधसाल, बँकामध्ये हे करसाल, तिथे काय ईडीची धाड पडेल, ते घेऊन जातील. हां, पण तुमच्या ज्ञानावर कोणत्या ईडीची धाड पडणार नाही. ते तुम्ही जोपर्यंत अस्तित्वात आहात तोपर्यंत ते तुमचं असेल आणि ते तुमचं जे काही संचय आहे, तुमचा जो काही एक संपत्ती ज्याला म्हणूयात, ती संपत्ती मिळवणं इतकी सोपी गोष्ट नाही. म्हणून मी म्हणतो की मला
कुबेराकडे नाही जायचं आहे, मला कबीराकडे जायचं आहे आणि माझा प्रवास त्या दिशेने चालू आहे. तुम्हीसुद्धा या ज्ञानाच्या गंगेमध्ये तुम्ही न्हावून निघावं आणि तुमचं आयुष्यसुद्धा उजळून जावं. या निमित्ताने या व्याख्यानाच्या प्रसंगी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि खूप वेळ मी तुमचं डोकं खाल्लं आणि तुम्हीही सहन करून घेतलं, त्याबद्दल तुमचेही या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.